हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध। जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। लांब पल्ल्यांच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरानं। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपूर आणि बुलढाण्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू। शीत वॉर्ड सज्ज। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश। उष्माघातामुळे गेल्या आठवड्यात देशात 60 जणांचा मृत्यू। 2014 नंतर पहिल्यांदाच शिमल्याचे तापमान 30 अंशांवर। हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई। भावली आणि भाम धरणात 0% पाणी। इगतपुरीत 15 टँकरद्वारे 16 गावं आणि 48 वाड्यांना पाणी पुरवठा। पुणे पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी। अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपात तावरेंना अटक। ससून रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा बिर्याणीवर ताव। पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी। बिर्याणी मेजवानीची पुण्यात जोरदार चर्चा। चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता दिसत नाही। चौकशी समिती बरखास्त करा। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालमध्ये 14 फोन कॉल झाल्याचं समोर। ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवालचे तावरेला फोन। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामिनासाठी अर्ज। विशाल अग्रवालसह पब मालक आणि मॅनेजरच्या जामिनावर आज सुनावणी। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। सभेदरम्यान गरमी जास्त असल्यानं गरमीला कंटाळून राहुल गांधींनी चक्क डोक्यावर पाणी ओतलं। राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल। सातबाऱ्यावर आता आईचंही नाव लागणार। भूमी अभिलेख विभागाचा निर्णय। 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी नियम लागू। पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अतिसंवेदनशील गावांमधील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। मानखुर्द आणि ठाण्यातील काही भागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार। मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत 36 तासांचा ब्लॉक। सीएसएमटी स्थानकावरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक। 69 एक्सप्रेस रद्द। उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट। दिल्लीत उच्चांकी 49.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर राजस्थानच्या चुरू आणि हरियाणातील सिरसामध्ये पारा 50च्या पुढे। हैदराबाद पोलिसांकडून बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 13 बालकांची सुटका, 11 जणांना अटक। प्रस्तुत करतात हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।